नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांना इन्फॉर्म करण्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की आज 6 ऑगस्ट 2025 महाराष्ट्र सीईटी सेल एमबीबीएस बीडीएस च्या राउंड मधील एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होणं। वास्तविक पाहता सीट मॅट्रिक्स हा शब्द मला आजपर्यंत नवीन ऐकवत आहे, परंतु तुम्हाला त्याच्याबद्दलचं डेफिनेशन मी सांगेन। एक तर पहिली गोष्ट, सीईटी सेल किंवा एमसीसी किंवा कोणतंही राउंड होण्याच्या पूर्वी किती सीट्स साठी हा राउंड लागणार आहे यासाठी डिक्लेअर करावं लागत असतं, त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो। आता प्रत्येक राउंडच्या अगोदर सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होणार आहे हे लक्षात ठेवा। कॅटेगरी वाईज म्हणजे आपल्या कॅटेगरीला आपल्या या राउंड मध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत त्या संदर्भातलं एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट, त्याचबरोबर प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट वेकन्सी आहे त्या संदर्भातला सर्व डिटेल लेखाजोखा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मांडणार आहे। हे डिक्लेअर झालेलं आहे। आता लगेचच आज संध्याकाळपर्यंत म्हणजे 12च्या अगोदरच महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या कॉमन मेरिट लिस्ट एमबीबीएस बीडीएस साठीची लिस्ट डिक्लेअर होऊ शकते। त्या अगोदर आपल्याला कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन राउंड 1 महाराष्ट्र सीईटी सेल एमबीबीएस च्या गव्हर्नमेंट मध्ये असणाऱ्या एकूण 41 कॉलेजेस मध्ये असणारे टोटल सीट्स साठी 5849 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। त्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये 910 सीट्स जात आहेत। राहिलेले टोटल सीट्स जर आपण पाहायला गेलं तर 4919 एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्यानुसार आपल्याला सर्व प्रक्रिया चालणार आहे। त्यामध्ये पहिला जर टॉपिक आपण घेतला तर सर्व कॅटेगरी आपण पाहायला गेलं तर पहिला ओपन कॅटेगरी येईल। ओपन कॅटेगरीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आपलं पेन आणि कागद घेऊन तयार राहा, म्हणजे जेणेकरून आपल्याला किती सीट्स आपल्या कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत हे आपल्याला लक्षात येऊ शकतात। यामध्ये फक्त मी एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 41 कॉलेजेसमध्ये टोटल 5849 सीट्स मधील महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 85% सीट्ससाठी 4919 एवढे सीट्स आहेत। ओपन कॅटेगरीसाठी 1272 सीट्स आहेत। त्यानंतर ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी 10% आरक्षण आहे, 490 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। एससीबीसी याला मराठा आरक्षण म्हणतो, हे नव्याने 2024 पासून सुरू झालेलं आहे। 492 सीट्स उपलब्ध आहेत या राउंडसाठी। ओबीसी कॅटेगरीसाठी 935 म्हणजे 19% सीट्स उपलब्ध आहेत आणि 935 ओबीसी कॅटेगरीमध्ये सीट्स उपलब्ध आहेत। या राउंड मध्ये आपण जर पाहायला गेलं तर व्हीजे कॅन्डिडेटसाठी गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये 148 सीट्स उपलब्ध आहेत। एनटी बी या कॅटेगरीसाठी 123, एनटी सी कॅटेगरीसाठी 172, एनटी डी साठी 98 सीट्स उपलब्ध आहेत। एससी किंवा शेड्यूल कास्टसाठी आपल्याला 639 एवढे सीट्स उपलब्ध आहेत आणि एनटी एसटी शेड्यूल्ड ट्राइब्स याच्यासाठी 7% आरक्षण आहे आणि त्याच्यासाठी 344 एवढे सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत। त्यानंतर हिली एरियाचं पॅरलल आरक्षण असतं, त्यामुळे सीट्स या ठिकाणी येत नाहीत। त्यानंतर पीडब्ल्यूडी प्रत्येक कॅटेगरीनुसार 5% रिझर्व असतात। पहिल्या 2 राउंड किंवा 3 राउंड मध्ये विचार केला जातो आणि जर समजा तेवढे सीट्स उपलब्ध नसतील तर पीडब्ल्यूडीचे सीट्स हे काढून ठेवले जातात आणि तिसऱ्या राउंड मध्ये मात्र ते अलॉट केले जातात। त्यानंतर इयर मार्किंग पीडब्ल्यूडी असं पुढच्या विद्यार्थ्याला ज्यांचं अलॉट झालेलं असते असं येत असतं। त्यामुळे पीडब्ल्यूडी साठी प्रत्येक कॅटेगरी वाईज 5% सीट्स, ऑर्फनसाठी 2% सीट्स उपलब्ध असतात। डिफेन्स 1 ही जी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी 118 सीट्स उपलब्ध आहेत। त्याचबरोबर डिफेन्स 2 साठी 40 सीट्स आहेत, डिफेन्स 3 साठी 38 सीट्स उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर एमकेबी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड एरिया बॉर्डरवरती 8 सीट्स उपलब्ध आहेत। वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंटमध्ये असणाऱ्या या सीट्सचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न केलाय। अगदी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एमबीबीएस प्रायव्हेटमध्ये असणाऱ्या सीट मॅट्रिक्सचा लेखाजोखा मी मांडणार आहे। तोपर्यंत आपल्या सर्वांना आपला करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आमची ही व्हिडिओची सिरीज आहे, ती तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्तानं देऊन आपला आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावरती आपला हा चॅनल एक मैलाचा दगड बनावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय